स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीच्या याचिकेवर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टातली सुनावणी मंगळवारी होणार असल्याची माहिती आहे। आरक्षण मर्यादा 50% पुढे गेल्यानं त्याला आव्हान देण्यात आलेलं होतं। निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे आहेत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा व्हायची आहे असं राज्य सरकारनं म्हटलेलं आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, आजच्या सुनावणी दरम्यान काय झालं, कोर्टानं काय म्हटलं, राज्य सरकारनं काय भूमिका मांडली? राज्य सरकारने या सगळ्या सुनावणी दरम्यान वेळ वाढवून मागितली होती। तुषार मेहता हे अपियर होत होते, त्यांनी वेळ वाढवून मागितली आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की गेल्या वेळेस न्यायमूर्ती जयमाला बागची होते ते पण यावेळी नाही आहेत आणि सुनावणी होईपर्यंत काही असं वेगळं नवीन घडणार नाही आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्यात, त्यामुळे पुढच्या मंगळवारी सुनावणी घेऊ। गेल्या वेळेस जे न्यायमूर्ती होते सुनावणीच्या वेळी ते सुद्धा आहेत आणि काही प्रक्रियेशी संबंधित मुद्दे आहेत, तर त्यामुळे आपण मंगळवारी सुनावणी घेऊ असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय। आणि मंगळवारी आता पुढची सुनावणी होणार आहे आगामी पुढच्या आठवड्यांमध्ये। आपल्या सोबत इथे आता ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर आहेत जे या संदर्भात माध्यमांशी संवाद साधतात। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा होती की नगरपंचायत आणि नगरपंचायतची सुनावणी जिथे आरक्षण जास्त आहे ते पुढे ढकललं जाईल, त्या संदर्भात काही कोर्टाने सांगितलं नाही? अजून असं काही सांगितलेलं नाही। त्यामुळे नगरपालिकांची जी काही प्रोसेस आहे नगरपंचायतीची मंगळवारपर्यंत मला वाटतं तशीच चालेल, कारण त्याला कुठली स्थगिती नाही आहे। मात्र ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या राहिलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये मात्र जाहीर निवडणुकीचं नोटिफिकेशन मंगळवारपर्यंत होणार नाही। मंगळवारपर्यंत होणार नाही। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा होती की जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील पुढे ढकलल्या जाईल, त्या संदर्भात काय सांगितलं गेलं? नाही, जिल्हा परिषदेचा उल्लेख झाला नाही, मात्र महानगरपालिकेचं नोटिफिकेशन आलेलं नाही असं सांगितलं। याचा सरळ अर्थ असा होतो की याच्या पुढे जिल्हा परिषदचं अजून नोटिफिकेशन जाहीर झालं नसल्यामुळे मंगळवारपर्यंत ते जाहीर होणार नाही। सर, कोर्टाने आणि पार्टीजने ह्याचं गांभीर्य कुठे आणून नाही दिलं का? कारण की ऑलरेडी हे प्रोसेस सुरू आहे, याला आता परत मंगळवारी परत कुठे ना कुठे तसं गांभीर्य त्याचा उल्लेख झाला की निवडणुकांची प्रोसेस सुरू झालेली आहे। मात्र सॉलिसिटर जनरल साहेब यांनी असं सांगितलं जरी इलेक्शन प्रोग्राम सुरू असला तरी पण निवडणुकांची घोषणा निकाल जाहीर होणार नाही आहेत। ॲक्च्युली पोल आणि इलेक्शन हे पुढच्या मंगळवारपर्यंत होत नाही, तोपर्यंत वेळ देण्यात यावा। मतदान उशिरा होणार आहे, पण या संदर्भात ज्या पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या चर्चा होती आणि साधारणतः अनेक ठिकाणी 90% आरक्षण आहे, त्यावरती काही बोललं की नाही? त्यावरतीच मुद्दा आता उपस्थित होणार आहे आणि त्यावरतीच काय आदेश द्यायचा। आजही परत आज काही वकिलांनी उपस्थित केलं की निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली तर कोर्टाने तेच सांगितलं की आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू। आणि मग दुसरी एक बाब अशी होती की ज्या खंडपीठाने यापूर्वी सुनावणी घेतली होती ते खंडपीठ जे आहे तर ते त्यातले एक सदस्य आज नव्हते आणि दुसऱ्या एका पार्टसाठी 3 सदस्यीय खंडपीठ बसलं होतं। त्यामुळे न्यायालयाने असंही स्पष्ट केले की त्यांची अवेलेबिलिटी झाली की मंगळवारी आपण हे प्रकरण घेऊ। निवडणुका सुरू आहे, मात्र निकाल अजूनपर्यंत लागणार नाही, लवकर लागणार नाही, पण तरी निवडणुका पण मॅटर करताना या डिसिजनवरती हे निवडणुकांवर हा प्रत्यक्ष प्रभाव या निर्णयाचा पडणारच आहे, कारण ज्या आपण पाहिले आकडेवारी नगरपालिका आणि नगरपंचायती नाही तसं नाही। त्यांनी जे म्हटलं मिसलीड नाही, त्यांनी असं सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, मात्र या प्रक्रियेमध्ये निकाल जाहीर किंवा प्रत्यक्ष मतदान या प्रोसेसला अजून वेळ आहे। जी प्रक्रिया ॲक्च्युली सुरू आहे, कारण सध्या नॉमिनेशनची आणि स्क्रुटिनीची प्रक्रिया सुरू आहे। नगरपालिकांच्या केसमध्ये अपिलाची तरतूद असते, मंगळवारपर्यंत त्या अपिलाचा वगैरे दिवस आहे। त्यामुळे असं वाटतं की तोपर्यंत पुढे डायरेक्टली निवडणुकीची ॲक्च्युअल प्रोसेस सुरू व्हायला थोडासा वेळ आहे मतदानाची, त्याच्या आधी याची सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे। मंगळवारी अपेक्षा आहे काहीतरी मंगळवारी हे प्रकरण जे आहे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की न्यायालयाने असंही स्पष्ट केलं की सकाळी 10:30 वाजता म्हणजे ज्यावेळेस न्यायालयाला बसण्याची वेळ असते त्याच वेळेस तुम्ही आम्हाला मेन्शन करा हे मॅटर। मग एक साधारणतः 11:30च्या वेळेस आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि त्यावेळी हे प्रकरण ऐकून त्यावर निकाल देऊ। हां, स्पष्टपणे त्यामुळे न्यायालयाने बेसिक असं आहे की या सगळ्यामध्ये जेव्हा तुषार मेहता म्हणाले की काही विशेष घडणार नाहीये मंगळवारपर्यंत, याचा अर्थ कुठेतरी अप्रत्यक्षपणे ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका किंवा या सगळ्या बाबतीत पुढे निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची अपेक्षा आहे, ते पण आता मंगळवारपर्यंत त्याला एक प्रकारे याचा सरळ अर्थ असा आहे की महानगरपालिकांचा त्यांनी उल्लेख केला, जिल्हा परिषदांचं सुद्धा नोटिफिकेशन झालं नाही। थोडक्यात जिथं नोटिफिकेशन अजून त्यांनी सांगितलं की काही लोकल बॉडीजचं अजून नोटिफिकेशन जाहीर झालेलं नाही इलेक्शनचं, काहीचा इलेक्शन प्रोग्राम सुरू आहे। याचा अर्थ ज्यांचं नोटिफिकेशन जाहीर झालं नाही ते मंगळवारपर्यंत थांबतील। तर आपण पाहिलं की निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे
आहेत. मंगळवारी पुढची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे आता पुढच्या मंगळवारच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याकडे लक्ष असेल. पुढील सुनावणीपर्यंत नव्या निवडणुकांची म्हणजे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका ज्यांची घोषणा अजून झालेली नाही ती घोषणा पुढच्या मंगळवारपर्यंत आता होणार नाही असं देखील समोर आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीच्या निवडणुकांसंदर्भात आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वर गेलेली आहे आणि त्यावर आक्षेप घेत एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. त्याच्यावरती सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये पार पडते आणि आता मंगळवारची तारीख देण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांची अजून घोषणा व्हायची आहे असं राज्य सरकारनं नमूद केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.